हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 73. त्या दिवशीही रिझल्टच्या निमित्ताने का होईना शंतनू आणि मीराला एकमेकांसोबत वेळ घालवता आलेला. त्यामुळं दोघंही खुश होते आणि पुन्हा कॉलेज सुरू होईपर्यंत त्यांना दूर राहणं फारसं अवघड गेलं नाही. शिवाय दोघं चॅटिंग थ्रू कॉन्टॅक्टमध्ये होतेच. परवापासून कॉलेज सुरू होणार होतं. पूर्ण सुट्टी मीराने घरी बसून घालवली होती. न जॉब न काही, त्यामुळे तिचे पैसे बऱ्यापैकी संपत आले होते आणि तिचं चेहऱ्याला लावायचं क्रीम देखील काहीच दिवस पुरेल असं शिल्लक होतं. कॉलेज सुरू आणि आता तसंच आधीसारखं जायचं या विचाराने थोडंफार तिला टेन्शन आलेलं. पण तिनं तसंच क्रीम शिवाय कॉलेजमध्ये जायचं यासाठी मनाची तयारीसुद्धा केली होती. पण तिला कन्फ्युज्ड वाटत होतं की असं कॉलेजला जावं की नाही. आदल्याच दिवशी शंतनूचा मेसेज आला. हे मीरा, उद्यापासून कॉलेज सुरू होत आहे. आय एम सो एक्सायटेड. येस, मी टू एक्सायटेड. बट शंतनू, आय एम लिटल बिट अपसेट. व्हाय मीरा, व्हॉट हॅपन? शंतनू, मी विचार करते की मी विदाऊट मेकअप मीन्स त्या क्रीमशिवाय कॉलेजमध्ये येणार आहे. कसं वाटेल? बट का मीरा, सडनली असा का विचार करत आहेस तू? आय मीन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू आहेस तशी आवडते मला. बट आय फील की सर्वांना चांगलं दिसण्याचा अधिकार आहे. क्रीम्स त्यासाठीच तर बाजारात अवेलेबल असतात. उगाच काही वाईट अनुभव येण्यापेक्षा आधी राहत होती तशीच ये ना. मीन्स दिसणं महत्त्वाचं असतंय, हेच खरं आहे ना शंतनू? 100%. हे बघ, मी असं नाही म्हणत. मुळात स्वभाव चांगला असणं हे महत्त्वाचं. पण चांगलं राहणाऱ्याला आणि दिसणाऱ्याला हे जग जास्त इम्पॉर्टंट देतं. तर तसं राहण्यात काही वाईट नाही ना. जगासोबत चालण्यात कसला आलाय वाईटपणा? आणि जो मुळात मनाने सुंदर आहे तो ॲनीहाऊ सुंदर असतोच. मी फक्त तुला इतरांनी त्यासाठी तुला डावलू नये म्हणून हे सुचवतोय. तुला हवं तर तू तशीच आहे. माझं मत बदलणार नाही आहे तुझ्यासाठी मीरा. बट मी ती क्रीम अफोर्ड नाही करू शकत आहे शंतनू. सो आय वॉज थिंकिंग. ओ, इतकंच ना? मग मी कशाला आहे मला सांग. कोणतं क्रीम आहे ते मी देतो तुला परचेस करू. अरे तू कशाला? ओ कम ऑन मीरा, डोंट बी सो फॉर्मल यार. मला पटकन पाठव डिटेल्स, मी पाहतो. उद्या कॉलेजमध्ये भेटल्यावर ते तुला देईन. ओ शंतनू, यू आर टू गुड. पण तुझ्याकडून असं घेऊ नाही वाटत आहे यार. ट्राय टू अंडरस्टँड. ओहो मीरा, पटकन पाठव त्या क्रीमची डिटेल्स, मी पाहतो म्हणालो ना. शंतनूच्या आग्रहावरून मीराने त्याला डिटेल्स पाठवली आणि शंतनूने त्याच्या लाडक्या मीरासाठी कसलाही विचार न करता त्याच दिवशी मार्केट पालथं घालून तिच्यासाठी ती स्पेशल क्रीम ही मिळवली. ती मिळताच ती मिळाल्याची तसा मॅसेज तिला पाठवला. हे मीरा, युअर क्रीम इज हिअर. उद्या देतो कॉलेजमध्ये भेटल्यावर. थँक्स शंतनू. तिने त्याला रिप्लाय केला आणि शंतनूचं तिच्यासाठी एवढं करणं पाहून ती खरंच त्याच्यासोबत किती खुश राहील याचाच विचार करू लागली. बस आईबाबांना तो आवडायला हवा. पुढं काय घडणार आहे याची पुसटशी कल्पना नसलेली मीरा अगदीच अंजान होती. अखेर कॉलेज पुन्हा सुरू झालं. मीराला शंतनूकडून तिची क्रीम मिळाली आणि पुन्हा ते कॉलेजचे मंत्रमुग्ध करणारे दिवस पुन्हा नव्याने सुरू झाले. त्यानंतर मात्र कॉलेजच्या निमित्ताने शंतनू आणि मीरा रोजच समोर येऊ लागले, भेटू लागले. दोघात पुन्हा सगळं पूर्ववत होऊ लागलेलं. एकमेकांना भेटणं, वेळ देणं, यासोबत अभ्यासही होऊ लागलेला. त्यांचा ग्रुपही छान जमलेला. एकत्र लायब्ररी, स्पोर्ट ग्राउंड आणि कॅन्टीनही ठरलेलं असायचं. आणि त्या छोट्या छोट्या मिळणाऱ्या सहवासातच त्या दोघांचं प्रेम आणखी फुलू लागलेलं. मजा मस्ती नेहमीच चालू असायची. सिद्धार्थही होताच त्यांना साथ द्यायला. कधी तिला त्याला भेटता नाही आलं तर मध्यस्थी करून तिला घरून घेऊन यायचा आणि शंतनूला भेटवायचा. पहिले 6 महिने रेग्युलर येणारे स्वराचे फोन मीराला हेच सांगायचे की भारतात आली की ती पहिली आईबाबांना भेटेल आणि त्यांना समजावून सांगेन आणि मग ती आईबाबांना भेटून खुश असल्याचं सांगेल तर आईबाबा ही जुन्या गोष्टी विसरून जातील अशी आशा मीराला वाटत होती. पण हळूहळू मीराची ती आशा मावळू लागली. कारण स्वराचे रेग्युलर येणारे मेसेजेस आणि कॉल कालांतराने कमी कमी होत चालले होते. मीरानं केलेला मेसेजनाही तिचा फारसा रिप्लाय येत नसायचा.
दोन्ही देशातील टायमिंगमधील फरकामुळं असं होत असेल असं समजून मीरा तिच्या कॉलेजच्या अभ्यासात चांगलीच गळून गेलेली होती. कारण तिचं ध्येय होतं 12वीला चांगल्या मार्क्सने पास व्हायचं. 12वी चांगल्या ग्रेडने पास व्हायचं. या ध्येयाने प्रेरित मीरा आता अभ्यासावर पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देऊ लागलेली, जेणेकरून बाबांना पुढच्या शिक्षणासाठी तिला मनवता आलं असतं. शंतनूही तिला अभ्यासात मदत करायचा. दोघांची केमिस्ट्री कोणालाही लाजवणारी अशीच होती. प्रेम असावं तर असं त्या दोघांकडून पाहून ज्याला त्याला वाटत असायचं. शिवाय ते दोघं कधी वेगळे होतील असं कुणालाही स्वप्नातही वाटत नव्हतं. शिवाय शंतनूला सिंगिंगमध्ये मिळत असलेल्या यशातही तो जमिनीवर असायचा. कॉलेजची दुसरी 6 देखील कॉलेज ट्रिप, ॲन्युअल डे, स्पोर्ट डे आणि फायनल एक्झाममध्ये कशी संपली तेही कोणालाच कळलं नव्हतं. असं करत 12वीचं वर्ष अखेर संपलेलं. करिअरच्या वाटा सर्वांना आता खुणावत होत्या. मीराच्या बाबांना कुठून तरी बातमी लागली होती की स्वरा ज्याच्यासोबत लग्न करून गेली त्याच्यापासून वेगळी झाली आहे आणि एकटीच परदेशात तिथं राहत आहे. मग काय, त्यांचे विचार मीराचं ॲटलिस्ट लग्न ठरवून ठेवायचं यावर आणखी ठाम होऊ लागलेलं. इकडं मीराला मात्र याची भनक नव्हती. ती फक्त 12वीच्या रिझल्टची वाट पाहत होती. अखेर एक दिवस 12वीचा रिझल्ट लागला, ज्यात मीराला 70% मार्क्स मिळालेले. त्यांच्या ग्रुपमध्ये सगळेच चांगल्या मार्क्सने पास झालेले. शंतनूने यावेळीही टॉप केलेला. आज सगळंच ठरवून हा दिवस एन्जॉय करायला मागच्या वर्षीसारखे बाहेर आले होते. यार, जेवढं खुश वाटतंय ना या रिझल्टने तेवढंच टेन्शन येतंय आता, वैजू म्हणाली. हो ना, आता कॉलेज संपणार आणि आपल्याला भेटताही येणार नाहीये, शुभ्रा म्हणाली. ती उदासीनता तर मीरा आणि शंतनूच्या चेहऱ्यावरही होती. दोघंही एकमेकांकडे पाहत होते. आपण कॉन्टॅक्टमध्ये राहायचं बरं का, असं नाही की कॉलेज संपलं म्हणून एकमेकांशी संपर्क नाही ठेवायचा, सिद्ध म्हणाला. हो ऑफकोर्स यार. मीरा, शंतनू तुम्ही सांगा काय ठरवलंय पुढे? त्याला काय विचारतेस, त्याचं ऑलरेडी ठरलं आहे. सिंगिंगमध्ये एवढा सक्सेस मिळत असताना त्यानं अजून काय करायला हवं, शुभ्रा म्हणाली. हो पण म्हणून काय झालं, पुढं शिकावं तर लागेल, हो की नाही शंतनू? बोल ना काहीतरी, का तू आपला मीराला पाहत राहणार आहे? वैजूने असं म्हणताच दोघंही ओशाळले आणि बाकीचे हसू लागले. माझं अजून तसं काही ठरलं नाहीये. अर्थात सिंगिंगमध्ये करिअर करायचं आहेच, पण पुढं शिकावं तर लागेल. मे बी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही करेल. आणि मीरा, तू काय ठरवलंयस, सिद्धने विचारलं. खरं तर मी हे अजून काही ठरवलं नाहीये. बघू, आधी हा रिझल्ट बाबांच्या कानावर घालणार आणि मग ते काय म्हणतात त्यावर बघू की ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं का एखादा कोर्स करायचा. ती उसनं स्मित चेहऱ्यावर आणत म्हणाली. मग माझंही हेच ठरलंय, सिद्धही लगेच बोलला. ती बोलेल तेच तू करायचं असं काही ठरवलंय का सिद्ध? हां वैजू मस्करीत म्हणाली. हो ऑफकोर्स, मीरा करणार तेच मीही करणार, म्हणत तोही मोठ्याने हसला. ठीक आहे, मग आम्ही पण तुमच्यासोबत, हो ना शुभ्रा? वैजू म्हणाली. हो चालेल. वाव, म्हणजे आपला ग्रुप इथून पुढेही सोबत असेल. किती भारी वाटते ना विचार करून. पण हे असंच करणार आहोत हां आपण. कोणाचं काही चेंज झालं तर पहिलं एकमेकांना सांगणार आहात. ओके शुभ्रा, डोंट टेक टू मच टेन्शन. आणि हो, आता काहीतरी ऑर्डर करायची का? तो वेटर केव्हाची आपली वाट पाहतोय, शंतनू म्हणाला आणि सर्वांनी आपापली ऑर्डर सांगितली आणि वेटर ती आणायला गेला. मीरा खुश होती. शंतनूलाही जाणवत होतं, तो तिलाच पाहत होता. तीही त्याला स्मित देत होती. तिच्या मनात आनंद, खुशी आणि भीती या साऱ्याच संमिश्र भावना होत्या. कारण तिलाच माहीत नव्हतं तिचं भविष्य काय आहे. तिला यावेळी छान मार्क्स मिळालेले. आता घरी जाऊन कधीही एकदा आई आणि बाबांनाही आनंदाची बातमी सांगते असं तिला झालेलं. आणि मग सगळं चित्र स्पष्ट होणार होतं. तोपर्यंत तिलाही कल्पना येणार नव्हती आणि त्यामुळेच तिच्या मनात नकळत भीती दाटलेली. मीरा त्यांच्या ग्रुपसोबत एन्जॉय करून घरी आली. दारातून आत येताच आईला आवाज दिला. आई, मला 70% मिळालेत, येस. अरे वा, अभिनंदन मीरा. आईनं तिला जवळ घेतलं आणि बिलगलेली मीरा ही बाजूला होत आईच्या पाया पडली. थँक्यू. ए आई, आता देतील का ग बाबा मला पुढं शिकून? आमचा सगळा ग्रुप असं ठरवतोय, तिनं उत्साहात विचारलं. मीरा बाळा, मी नाही याबाबत काही सांगू शकत बाबांचं, आई तिचा चेहरा तिच्यापासून लपवत नाखुशीने म्हणाली. का आई, आता मिळवले ना ग मी चांगले मार्क्स, मग एवढे चांगले मार्क्स मिळून ते माझं खरंच लग्न करणार? आई प्लीज तू बोल ना ग त्यांच्याशी, माझ्यासाठी प्लीज, ती आईच्या पुढ्यात समोर येत हात जोडून म्हणाली.
मीरा, आम्हालाही एक गोष्ट आधीच कळाली होती. तुला बोललो नव्हतो, पण कसली गोष्ट आई? स्वराबद्दल. आपली स्वरा ज्याच्यासोबत पळून गेली ना, ती आता एकटीच तिथं परदेशात राहते. वेगळे झालेत वाटतं दोघं, आणि तरीही तिला घरी यावं वाटलं का बघ. असं असताना बाबा त्यांचं मत बदलतील असं मला नाही वाटत. आई, अगं हे खोटं आहे. सॉरी, मी तुला बोलले नाही, पण माझी 12वी सुरू झाली तेव्हा मला तिचे कॉल आणि मेसेजेस यायचे. जीजूंसोबत खूप खुश होती ती. मला दोघांचे फोटोही पाठवायची. मला वाटतं तुला कुठून तरी चुकीची माहिती कळाली असणार. काही ना नाही बघवत अगं कोणाचं चांगलं झालेलं. मीरा, तुला स्वराचे कॉल यायचे आणि तू एकदाही बोलली नाहीस मला. अगं मी घाबरली की तुम्ही दोघे चिडाल माझ्यावर. आणि तसंही तेव्हा मला म्हणायची की ती लवकरच भारतात येणार आहे आणि तुम्हा दोघांना भेटणार आहे सुद्धा, आणि माफीही मागणार आहे. मग ती येण्या अगोदर मी कसं काय तुम्हाला सांगणार होते? मग का आली नाही ती? याचा विचार कधी केलास का तू? आणि तिच्याबद्दल कळलेली ही गोष्ट मला नाही, तुझ्या बाबांना कळली आहे कुठून तरी. ओ मीरा, मला सांग, तिचं अजूनही कॉल येतात का तुला? नाही ग, जवळजवळ 5-6 महिने झाले असेल आता त्याला. तिचे कॉल येत नाहीत आणि मेसेजही. कदाचित तिने नंबर बदलला असेल, आय थिंक. आय डोंट नो, मीरा म्हणाली. स्वराने स्वतःच्या हाताने तिचं नुकसान करून घेतलंय मीरा. एका मुलीचं असं झालं असताना का एखादा बाप आपल्या दुसऱ्या मुलीचं वाईट चिंतेल सांग बरं. म्हणजे बाबा ठरवलं तसंच वागणार आहे तर मग काय बोलायलाच नको, म्हणत मीरा चिडून बेडरूममध्ये गेली. मीरा, मीरा, अगं तुझं कधीही वाईट होऊ देणार नाहीये बाळा. निदान तू तरी समजून घे आई बापाला. आईचे शब्द तिच्या कानावर तसेच विरून गेले. तिला पुन्हा टेन्शन येऊ लागलेलं. शंतनूशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करायचा नव्हता आणि बाबा ऐकतील आता शक्यता दिसत नव्हती. आजचा पार्ट इथंच संपलाय. आजचा पार्ट कसा वाटला ते कॉमेंट्समधून कळवायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.